अनुषंगाने अनेक प्रयत्न जे आहेत ते विकासाच्या दृष्टीने केले जातात। एकंदरीतच पाहिलं तर आपण पाहतोय की अतिक्रमण मुक्त बदलापूर शहर याकडे आता वाटचाल करते। आपण देखील वारंवार पत्रव्यवहार करताय, एकंदरीत स्टेटस काय आहे आणि आपण पत्रव्यवहार देखील केलेला आहे, काय नेमकी यामध्ये चर्चा झालेली आहे? मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पहिल्यांदा अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे विशेष आभार याकरता की गरीब लोकांची जमिनीवरती जी घरं आहेत, शासकीय जमिनीवर घरं असतील, गुरचरण असेल, गायरान असेल किंवा वन जमिनीवरची जी काही घरं आहेत, ती घरं नियमाकुल करण्याकरता 25 मार्च 2026 रोजी शासन आदेश केला आहे। तो शासन आदेश करण्याकरता त्यांनी सभागृहामध्ये जे बिल पास केलं होतं त्याला सर्वांनी सहमती दिली आणि आज गरिबाची घरं जी आहेत ती वाचवण्याकरता हा आदेश आला आहे। या आदेशाची कार्यवाही तात्काळ व्हावी याकरता जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि आपल्या बदलापूर नगरपालिकेचे कुलगाव बदलापूरचे नगरपालिकेचे चीफ ऑफिसर मारुती गायकवाड साहेब असतील, या सर्वांशी मी चर्चा केली आहे। ज्या ज्या लोकांची घरं ही 2011 पूर्वीची जी आहेत या सर्व घरांना अभय मिळणार आहे। त्याकरता बदलापूरमधील जे काही रहिवासी आहेत ज्यांच्याकडे 2011 पूर्वीचा पुरावा असेल, टॅक्स पावती असेल किंवा अन्य काही पुरावे असतील, ते सर्व टॅक्स पावती आणि पुरावे घेऊन आपल्याकडे नगरपालिकेमध्ये तात्काळ उद्या परवापासून आपण अर्ज करायचा आहे। त्या अर्जाची छाननी केली जाईल, प्रत्यक्ष येऊन पाहणी सुद्धा केली जाईल, पुरावे पाहिले जातील, त्यानंतर जागेची मोजणी होईल आणि त्याप्रमाणे आपलं जे घर आहे ते घर नियमकुल करण्याची पद्धती होणार आहे। म्हणून आपल्या माध्यमातून सर्वांना माझं आव्हान असेल, बदलापूरमधल्या नागरिकांना त्यांनी सर्वांनी जाऊन आपला अर्ज तात्काळ नगरपालिकेमध्ये करायचा आहे। सर, यामध्ये आपण पाहतोय की एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत, तर ही प्रोसेस नेमकी कशी असणार आहे, नागरिकांना काय नेमकी प्रोसेस फॉलो? प्रॉपर्टी कार्ड आता बघा, पूर्वी कसं खातेफोड वगैरे केली जात नव्हती, तर आता प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड म्हणजे जेवढी जी आपली मालमत्ता आहे त्या संदर्भात आपण ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये अर्ज करू, तो नगरपालिकेत अर्ज केल्यानंतर आपल्या सगळ्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि छाननी केल्यानंतर प्रत्येकाला ती आपली प्रॉपर्टी, आता प्रत्येकाला बघा शासन काही 7/12 देऊ शकत नाहीत, तर त्याकरता जी काय त्याची प्रॉपर्टी असेल, जी काय असेल, किती बाय कितीचं घर वगैरे असेल, तर त्या संदर्भात शासनाने जो नवीन आदेश काढला आहे त्या आदेशाप्रमाणे त्याला प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे।